अरे मी काय म्हणतो, माझ्या कानावर एक मॅटर आलाय चार्लीचा आणि कोणाचा तरी पक्का डेंजरस मॅटर झालाय असं ऐकलं मी. आणि डायरेक्ट घरात घुसून मारामारीच्या धमक्या बिमक्या आणि मर्डर बिर्डर व्हायचा विषय. घनश्याम आणि गँग. अरे नाही नाही, घनश्याम सोबत नाही मॅटर झालाय, भलताच कोणाचा तरी काहीतरी विषय आहे भाई. घनश्याम भाऊचा काही विषय नाही आपल्या. घनश्यामला कशाला मध्ये अँटर आहे, त्याला त्याची लाईफ जगू दे चिल मध्ये. माझे परम पूज्य घनश्याम भाऊ, तुमचे हे कपडे पाहून माझं मन अतिशय आनंदित झालेलं आहे. आणि अशा कपड्यांमध्ये तुम्हाला पहिल्यांदा पाहतोय मी, त्यामुळे हा एक सुखद अनुभव आला कसा ते मला कळेल. ॲक्च्युली काल काही गोष्टी घडल्या, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत आलेल्या नाही आहेत. तर मी म्हटलं की ह्या ठिकाणी घडल्या, तर ह्या ठिकाणीच त्या गोष्टींबद्दल चर्चा केली पाहिजे. तर मी चर्चेला सुरुवात करतो. नक्कीच नक्कीच, मी रेडी आहे. मी इकडे आनंद साजरा करायला आलोय आणि मला आता कळतंय की जरा काहीतरी वेगळा विषय दिसतोय. तर मुद्दा असा आहे, काही दिवसाआधी मिस्टर डॅनी यांनी खंड्या यांना 3 वेळा चोप दिलं होतं, म्हणजे धावून धावून मारलं. तर त्याबद्दल त्यांचं एक नाव तयार झालेलं आहे की नाही, डॅनीनी मारून तुला हे केलं म्हणजे तू बदनाम झाला डॅनीच्या हातून. तर त्यामुळं आम्ही सगळेजण त्याला चिडवायचो. तर त्या दिवशी असंच अचानक बोलणं चाललं होतं. त्या बोलण्यामध्ये असा विषय निघाला की तू डॅनियलला गाडी दे. तर मी बोललो, मी का गाडी देऊ? तो बोलतो का तू मला दिली, म्हणजे पैसे दिले वगैरे, तर तू डॅनियलला दे. तर मी म्हटलं, मी द्यायचं रिझन काय? तुमच्या 2 हात सक्षम आहेत, 2 पाय सक्षम आहेत, तुम्ही काम करा, पैसे कमवा आणि गाडी घ्या. तू असंच करतो, तू गाडी देत नाही. मी म्हटलं चल मी गाडी देईल. एक अट. तो बोलतो कोणती अट? तर मी बोललो, जर तुला डॅनीने 3 वेळा मारलंय ना, तू डॅनीला मारून दाखव. तर मी असं बोलायचं का डॅनी एक तर डॉन आहे शहराचा, बरोबर. डॅनी डॉन शहराचा कधी झाला? त्यांच्याबरोबर जे पीटर वगैरे असतात ते असं म्हणतात की त्या माणसाने खूप स्ट्रगल केला या शहरामध्ये आणि आज ते पद त्याला मिळवलेलं आहे त्यांनी स्वतःनी, म्हणजे एक भाईगिरी टाईपचं. तर मी म्हटलं आय ॲप्रिशिएट, की मी त्या व्यक्तीला ॲप्रिशिएट करतो की त्यांनी ते पद मिळवणं म्हणजे खूप हार्ड गोष्ट आहे ती, आणि त्यांनी त्याच्या मेहनतीने कमवलं. तर मी त्याला डॉन समजून मी ह्याला चॅलेंज केलं, तुझं तुला मारतो, असा माईक ठेवू का? त्याला काही करू शकत नाही आणि मला बोलते गाडी दे. म्हणलं चल मी गाडी देतो. बरं. गाडी 2 गाड्या देणार होतो 10-10 लाखाच्या. तर ते टोटल 20 लाखाची गाडी, म्हणजे 20 लाख जाणार होते. तर तो बोलतो का ठीक आहे, मी डॅनीला मारला तर. मी बोललो गाडी दिली. बघा मी कुठल्या इंटेन्शननी बोललो की डॅनी हे आपले डॉन आहेत, म्हणजे शहरात भाईगिरी विगिरीच्या विषयात. तर म्हटलं तुम्ही एका भाईला मारताय तर त्याचं तुम्हाला मी पारितोषिक देणार, ह्या इंटेन्शननी बोललो. पण याचा गैरसमज त्यांनी केलेला आहे की घनश्याम यांना डॅनी बद्दल नफरत आहे, असं त्यांचं झालं. आणि त्या गोष्टीला मी क्लिअर किंवा मला प्रूफ करायला नाही आवडत. त्यात ज्यांना समजायचंय ते समजतात आणि मी एवढं लक्ष देत नाही. तर माझं असं इंटेन्शन होतं की डॅनीला मारू नका, आणि त्यांनी मारून दाखवलं आणि ते पारितोषिक जिंकले. आणि त्यावरून काय झालं, डॅनी यांच्या पूर्ण टीमने यांना शोधून काढलं. म्हणजे यांना म्हणजे एकानेच मारलंय, पण त्याची शिक्षा सोबतच्यांना पण दिली त्यांनी. त्यांनी जेवढं काय मारहाण केलं किंवा कोयत्यांनी मारलं, बंदुकीच्या गोळ्यांनी मारलं, तर त्या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतोच. आणि दुसरी गोष्ट अशी की मारलं तर मारलं, आणि त्यांच्याबरोबर त्यांनी काही गोष्टी भांडण केलं. त्या भांडणं त्या शहरातून बाहेर पण गेल्या. त्या गोष्टी मला नाही पटल्या, म्हणून मी म्हटलं की डॅनी यांच्या संघाला बोलू आणि ह्यांचा संघ, दोन्ही संघांची मी स्वतःहून माफी मागतो. आणि ह्या गोष्टी परत होऊ नये म्हणून मी दोघांसमोर एक शब्द देतो आणि मॅटर क्लोज करून नवीन जीवनाला सुरुवात करतो, असं माझं मत होतं. तर ते बोलले की मी मुफासा यांना घेऊन येतो. म्हटलं या, मुफासा हे माझे भाऊच आहेत मोठे, आणि त्यांच्यासमोर पण मी असंच बोलणार होतो, म्हणजे तुमच्यासमोरही हेच बोलतोय आणि त्याच्यासमोरही हेच बोललो की म्हटलं की तुम्ही प्रत्येक गोष्ट ओढून का धरतात, वाद पेटवतात काय? जर त्यांनी तुम्हाला मारलं, तुम्ही त्यांना मारलं, दॅट इज दॅट, सोडला, विषय संपला. माझं नाव असं आलेलं आहे की आपले घनश्याम भाऊ लोकांना मला मारायला सांगतात, असं तसं. मग तसं नव्हतं. बघा, जर ह्याला 20 लाखाची पैज लावले मी की त्याला बोललो तर डॅनी डिझर्व करतो की 20 लाख रुपयाची पैज, म्हणजे डॅनी मारून देणार काय नाही, लॉजिक? असं माझ्या डोक्यात होतं. पण डॅनीला गोळ्या घातल्या. मी लागो बय. तर दुसरं कोणाला सांगितलं असतं मारायला, तर त्यांना यांनी सहज मारलं असतं. पण बोललो डॅनी मारून देणार नाही, डॅनी त्याला मारल, डॅनीकडे बंदुकी असतात, म्हणजे मी 20 लाख हरू शकत नाही. पण घनश्यामजी, मला एक मुळात प्रश्न आहे की
ही जी माणसं आहेत, म्हणजे काय यांचं नाव, काय नाव घेतलं तुम्ही त्यांचं? खंड्या. तर हे खंड्या भाऊ जे आहेत, त्यांचा डॅनीशी काहीही काडी मात्र वैर नव्हतं. तुम्ही मजाक मस्करीमध्ये जे डॅनीला नाही, नाही. मारायला असं लावलं, ते ह्यात मग चुकी खंड्या भाऊंची पण नाहीये आणि डॅनीचीही नाहीये. इथे चुकी तुमची बाहेर येते की तुम्ही कारण नसताना ते म्हणतात ना की खाजवून गजकरण निर्माण केलं जिकडे गजकरण नव्हतं. आणि तुम्ही ऐकून घ्या, हा. ऐका, मी सगळं सांगतो. मुद्दा हा होता, पुन्हा एकदा ऐका मुफासाजी, पुन्हा एकदा ऐका. तुम्ही इतरांच्या बोलण्यावर इन्फ्लुअन्स होणं बंद करा. यू आर अ बिग पर्सनॅलिटी पर्सन इन सिटी अँड इन माय लाईफ. काय बोलतोय? होणं बंद करा. नीट ऐका. मला माझ्याकडे एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की हा जो मॅटर आहे हा मला आत्ता तुम्ही तुमच्या तोंडाने सांगितलेला आहे. मला डॅनी सोबत माझं मोजून 30 सेकंदाचं बोलणं झालं आणि त्या बोलण्यामध्ये एवढंच आहे की तुम्ही कुठे आहात, जरा घनश्याम भाऊंनी बोलवले तिकडे चला. तर मी तुमचा मुद्दा ऐकूनच माझ्या मनातल्या गोष्टी मांडतोय. तर तुम्ही कृपया करून तुमच्या ॲझम्पशनवाल्या लाईफमधनं बाहेर या घनश्यामजी, की मला कोणी काय सांगत असतं. मी अतिशय सुजाण व्यक्ती आहे आणि माझंच डोकं वापरून तुम्हाला व्यवस्थित रिझोल्युशन देतोय. तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही मला मी जे बोलेल त्याला अझम्पशन समजतात आणि मी जे तुम्ही जे ठरवतात मी त्याला इन्फ्लुएन्स समजतो आणि तुम्ही इन्फ्लुएन्स होतात. बरोबर, ह्या दोन गोष्टी आपण दोघं एकमेकांना समजतो. पण मुद्दा तुम्ही मला समजूनच घेत नाही. मी जर डॅनी या शहरामध्ये भाईगिरी करतो, डॉन आहे, तर त्या व्यक्तीला कोणी हात लावू शकत नाही. तर ऑब्व्हियसली मी याला बोलणार की तुला जर गाडी पाहिजे तर दाखव डॅनीला मारून. डॅनीने तुला 3 वेळा मारलाय ना, मग तू एकदा तरी मारून दाखव. मी समजेल की तू पण तुझ्यात गट्स आहेत. आणि डॅनीला मी नाव इज्जत देतोय की डॅनी डॉन आहे म्हणून मी डॅनीला सांगितलं मारायला. अहो पण डॅनीला शरद तुम्ही पवार हे सांगतो विसरतायत का की डॅनी आपला माणूस आहे, आपल्या पप्पा फॅमिलीचा मुख्य माणूस आहे म्हणूनच तो. मी बोललो ना, आपल्या पप्पा फॅमिलीचा मुख्य माणूस आहे आणि एक डॉन आहे. त्याचा दबदबा आहे, त्याचं वर्चस्व आहे, त्याची दहशत आहे शहरात. त्याला कोण टच करू शकत नाही. मी ह्या इंटेन्शननी जर त्याला मारायला बोललो, जर दम असेल तर मार. तर याच्यामध्ये मी डॅनीची सुपारी देतो असं होतंय, मी भांडणं लावतोय असं होतंय. मी म्हणजे डॅनीला बघा, मारायला एक प्रकारे जर घनश्यामजींचा मुद्दा इकडे आपण मांडला तर त्यांनी फक्त त्या भाऊंची डेअरिंग बघण्यासाठी हा विषय केला हा. आणि त्या आणि डेअरिंगमध्ये त्या भाऊनी सिरियसली घेतलं आणि डॅनीला इजा पोचवली पैशासाठी. हां, तर मग आता त्या माणसानी थोडंसं घाबरायला पाहिजे होतं की तो डॅनीवरती हात उचलतोय. कारण आता तुम्ही बघत असाल की डॅनीची लोक तापलेली आहेत. म्हणजे जर एखादा माणूस तुमचं ऐकून ती गोष्ट फॉलो करतोय तर पुढे होणाऱ्या कॉन्सिक्वेन्सेसला फेस करण्याची तयारी त्या माणसाची असावी असं मला वाटतं. जर त्यांनी पैसे कमवायची तयारी ठेवली आहे तर मग जीव गमवायची तयारी ठेवायला हवी होती, असा मुद्दा आहे. कारण जसं मला तुमच्यावरती प्रेम आहे अफाट, तसंच आपल्या पप्पा फॅमिलीच्या माणसांच्या जीवनाची जबाबदारी आपण घ्यायला हवी. मुळात मला इथपर्यंत येऊन हे सगळं एक्सप्लेन करण्यापेक्षा घनश्यामजी तुम्हीच ही सगळी जबाबदारी घ्यायला हवी असं मला वाटतं. मग मी तेच म्हणतोय की यामध्ये काय झालं माहितीये का, माझ्याबद्दल गैरसमज केलेले डॅनीने. आता मी डॅनीला फोन लावला की डॅनी इकडे बोलायचंय. मी इकडे आल्यावर मी तो आल्यावर बोललो की काय नाही, मी ह्याला बोललो की असा असा विषय आहे. हात बोलतो का मी त्याला मारून दाखवतो, त्याला बोलो मी मारतो, विषय क्लोज करतो. मी पैज लावले. तर डॅनी तिथं उभा होता आणि त्यांनी काहीच शब्द बोलला. मी डॅनीला सगळा मॅटर सांगितलं. असं पण नाही की डॅनी इकडे आणि डायरेक्ट तो पोरगा आला धाड 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 गोळ्या टाकला. काय डॅनीला मारायला असं सांगायचं इंटेन्शन नव्हतं माझं की तुम्ही डॅनीला जा आणि मारा किंवा डॅनी जास्त उडतोय किंवा वाचतोय त्याला मारा, असा काही विषय नव्हता. बोललो गाड्या आपल्याला द्यायला लागतील त्यासाठी अपोनंट टॉपचा द्यायचा, तर डॅनी हा आपल्या नात्यातला आहे. डॅनीला हे मारून माझ्या डोक्यात शंका होती, पण डॅनी आला, 2दा मारला डॅनीला त्यांनी समोरासमोर. तर ते जिंकलेले, ते चॅलेंज जिंकले. पण त्यानंतर डॅनी काय घ्यायची ती घेतली आणि तो विषय शहराच्या पण बाहेर गेला. म्हणून मी इथे सगळ्यांना बोलवलं का इथं या. शहराच्या बाहेर गेला म्हणजे मला समजलं नाही. अहो म्हणजे बाबा, काय? लय मोठा, म्हणजे डायरेक्ट ऍड्रेस बिट्रेस पर्यंत गेला विषय. म्हणजे मला ते हसायला पण आलं की बाबा लोकांनी काय आयात करायचं? अच्छा, मला आत्ता हे हो. टॉपिक मी तर म्हणून ऐका ना, इथला टॉपिक म्हणूनच रुपाली, घेतोय कधीपासून. दादाजी ऐका. हा, लोकांनी माझ्या आईवरती शिव्या दिलेत ना, एवढापर्यंत गेला टॉपिक. एक Just एक एवढंच मिनिटं, सांगेन. एक मिनिटं मी बघा, तुम्हाला एक मिनिटं. काहीतरी सांगू एक इच्छितो. मिनिटं, कोणीच एकच- बोलायचं नाही. एकच मिनिटं द्या, एकच मिनिटं. ना कोणीच बोलू नका. कसं माहितीये का, मी पहिल्यांदाच बोललो की इन्फ्लुएन्स होऊ नका.
तर तुम्हाला मी एकच सांगतो, जर डॅनीला कोणी शिवी दिली तर तिथं मी पहिला आवाज उठवेल. आवाज उठवला नाही तर त्याला घंटा. मारेल. हे बघ डॅनी, कसं आहे ना घंटा, घनश्यामजी, तुम्ही बिंटा आणि हे तुमची जी बोलू सेना आहे नको. ना, त्याच्या आता इथं झोपू माझ्याशी शकतो. नीट बोल. मी तुमच्याशी नीटच घंटा बोललेलो काल. बिंटा हे बोलू नको ना तर मीच बोललो. चापटवल तुला. बोललो पुढं. मी हे इथं नाही बोलत आहे, डोक्यात जाऊ नको. मी मला तुझ्या नका बाजूने सांगू. नीट बोलतोय ना तर नीट माझ्या बोल. बाजूने तुम्ही काल बोलायला पाहिजे होतं, आज नाही. अरे मग काल तुला मारला तू, त्यांना नेले, मी काय बोललो? मी तुमच्या कॉलवर आलो का माहितीये का? घनश्यामजीचा कॉल मग आहे, मी मी जातो. तुला मी का माझ्याकडे- बोलवलं? मी तुला मला का तुम्ही बोलवलं? हे कारण आधी की ते नव्हतं तुला सांगितलं. घाबरतात. ते तुला तुम्ही मला- घाबरतात. मी तुम्ही तुला मला माझा आधी सांगितलं मोठेपणा असतं ना, म्हणून मी बोललो. एक मिनिट, तुम्ही जर मला आधी सांगितलं असतं ना की तुला कोणतरी मारणार आहे, मी माझ्याकडे बंदूक- गाईज मी चांगलं लायसन्स अरे, बिसन्स काढत बोला, होतो मी आणि आज मालवणी मी काय सगळं लावून मला आलो एक असतो. गोष्ट सांग, मी तर मला तुला माहित असतं ना मला मारण्यासाठी मारणार. नाही बोललोय. मी मग कशाला तुला बोलवलं मला? मारावं- मी तुला हे घाबरतो म्हणून मी ते तुला बोलवलं. पण मी तू जर चुकीचं माझ्याकडे जर का शस्त्रच समजतो? नाही, माझ्याकडे तर गनच नाहीये. हा मग आता तर त्यामध्ये मला हे स्वप्न पडलंय का तुझ्याकडे बंदूक नाहीये. मी तुला बघितलंय, तू शहरात आलाय की तुझ्या बंदूक कमरेला असते, हे मला माहित तुम्ही होतं. तुमच्या मजेसाठी, तुमचे इगो सॅटिस्फाय करायचे, तुमचे चॅलेंज कम्प्लीट करण्यासाठी मला बाबा, हे बलीचा बघ, बकरा मी बनवताय. माझ्या मम्मी पप्पांची शपथ, मी चॅलेंज साठी नाही तर त्यांना गाडी द्यायचं होतं आणि तो चॅलेंज मग तो माझ्यासाठी तुमचा मोठा चॅलेंजच होता. आहे ना, तो तुमचा अरे मग चॅलेंज तू आहे. त्यांना, मला विश्वास मग आहे ना मला का काय तू- इन्व्हॉल्व केलं? तू एक त्यांना मारू मिनिट, शकत एकदा नाही. एकदा मला एक गोष्ट झालेली. एक मिनिट, आता मी बोलतो. आता तुम्ही मागासपासून बोलले, आता मी बोलतो. मुफादाजी, एक दिवस होता ज्या दिवशी गॅरेजवरती आम्ही काम करत होतो, त्यावेळी मी गॅरेजवरती कामाला होतो. त्यांची गाडी आली, त्यांनी ती गाडी रिपेअर केली, मॉडिफाय केली, काय केलं माहित नाही, पैसे दिले नाही. आणि ज्या पोराला पैसे दिले नाही, तो पोरगा मला बोलला की डॅनी भाऊ पैसे नाही दिलेत, आता मी काय करू? त्याबद्दल बोललो- मी क्लिअर करतो. एक मिनिट मी मला तर बोलू द्या, मला बोलू द्या. हा, मग मी तुला सांगतो त्याचं हा, पण मग बोलणं मी बोलतो. बोलल्यानंतर ज्या बोला. माणसाने गाडी माझी रिपेअर केली ना, तो माणूस नवीन जॉबला लागलेला, ठीक आहे. माझी गाडी बनवतो म्हणजे रिपेअर करतो तो नाझी, आणि नाझी माझ्याकडून पैसे घेत नाही कारण त्यांना देतो पैसे मिस्टर केन किंवा खेकरा. तर मी त्याला सांगितलं की पैसे देतील तुला, तर त्यांनी माझ्याशी वाद घातला आणि वाद तू अंगावर घेतला आणि मग तू मला माझी गाडी पेटून मला मारलं सुद्धा. तर आता मी तेव्हा एक मी गोष्ट सांगतो. तो Guys, मला मला राग ना धरला का? मला मी पहिल्यासारखं मारलं ना नाही. तो राग मी धरला आता मला. मला बोलू हिंमतच द्या. होत नाही यांचे मी मॅटर बोलू सॉल्व्ह शकतो, पण करायची मी राग पण धरला किंवा का? आता- मला हा, पहिले तुम्ही अर्थ राग हेच धरला नाही नाही राहिले ना, रे आता मी बोलतो. की मी यांचे मॅटर सॉल्व्ह त्यांनी करू गाडी गेले आणि रिपेअर करून, कारण आणि माझ्यावरच केन ऍट आणि डी एन केकरा येतं. दोन्ही पण जसं गॅरेजवरती त्याची बाजू कामाला घेतली नाही. तर हा बोलेल त्यांचा की काही संबंध लोकांमुळे नाही, इन्फ्लुएन्स त्यांनाही होतो. पैसे देतात कुठून ते कसे मी याची पैसे भरणार. बाजू ते माझे घेतली. पैसे भरतात आणि भरत तर आले. ते भरले असते तर असं मी होईल बोललो का असतो. मी मी सरळ त्याला एकाचीच काय बोललो, बाजू तू घेतोय नवीन कामाला लागलाय, प्रकारे. तुझं पैसे घेणं असं तुझं आहे ते. कर्तव्य आहे. अरे पण कुणाच्या तुम्हाला सांगण्यावरून जर थोडंसं पैसे माझ्यात हिंमत हिंमत पाहिजे नाही का उरले. नाही तर थोडंसं पकडा, धीर, गॅरेज सबुरी आमचं लोकांसोबत आहे. लढायची. गॅरेजच आमचं आहे. मग हे तुम्ही म्हणजे तुम्ही हे नंतर- जिद्दीला पेटले ना मला. नंतर तुम्हाला माझ्याशी वाद मला बोलू करायचाच द्या. होता म्हणूनच पण तुम्ही वाद नंतरचा केला. मला सीन बोलू द्या, मला नंतरचा सीन सांगू द्या. त्यानंतर आम्ही गाडीच्या जवळ गेलो. त्यात घनश्याम भाऊ बसलेले. घनश्याम भाऊ उतरेपर्यंत आम्ही गाडीला काही नाही केलं. घनश्याम भाऊ गाडीतनं उतरले, आम्ही गाडी पेटवली. त्याच्यानंतर घनश्याम भाऊ येऊन मला बोलतात की तुझ्यासोबत माझं काही नाहीये, तू माझ्या डोक्यात जाऊ नको, हा जो राग आहे तो बाहेरही जाऊ शकतो, तुझ्यासोबत मला कुठलाही वादविवाद नकोय, तुझ्यासोबत मला बोलायचंही नाहीये. त्या दिवसापासून कालपर्यंत घनश्याम भाऊंबरोबर माझं इंटरॅक्शन तेव्हाच झालंय जेव्हा तुम्ही मुफादाजी शहरात आलेत. मला माहिती होतं की घनश्याम भाऊंबरोबर बोलायचं नाही तर नाही बोलायचं. मी नव्हतो बोलत, मी कोणासोबत इंटरेस्ट दाखवत नव्हतो. अचानक काल घनश्याम भाऊंचा कॉल आला की डॅनी इकडे ये. आणि त्या हा, मग मला call सांग मध्ये त्या पेपर टाकायला जावं लागतं वाटतं मला राजेश भाऊ. वाटतं मी रागात पतीला बोललो. जायच्या प्रेमात का? बोलले, बरोबर. आता एक मिनिट हा, आता तुम्ही प्रेमात बोलले, ठीक आहे. मला तर बोलू द्या. मुफासा हा, मी ऐकतोय, मी व्यवस्थित ऐकून मॅटर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय प्रॉपर. आता ऐका एक मिनिट, ठीक मी आहे. बोलतो. मुफासा मला सांगा, डॅनी आपला माणूस आहे का? डॅनी ते इधर आ रे. मग असं मी बोललो का? कारण की मला विश्वास आहे की डॅनीला तो मारूच शकत नाही. कारण की ह्यानी जे म्हणजे बोललो चल चल मारतो बिरतो हा चल, त्यांनी 2-3 वेळा कॅन्सल केला की नाही बाबा तुम्ही तुमचं बघून घ्या, नाही मला नकोय गाडी. बोललो मग गाडी पाहिजे तर मग त्यांनी अक्षरशः एवढा विचार केला. मग नंतर बोलतो नाही गाडी भेटेल डॅनीला मारला तर. म्हणजे त्याची फाटत होती आणि मी डॅनीच्या बाजूने बोललो की बाबा तुझ्यात दम असतो तर डॅनीला मारून नको, मी देतो गाडी. म्हणजे जर डॅनीने तुला 3 वेळा मारलाय, डॅनीची दहशत त्याच्या मनात बसलेली आहे, तर मला वाटलं होतं का डॅनीला तो मारणार नाही. मग याचा अर्थ मी तुला मोरका बनवतोय का, मी तुला मजा घेतोय का, हे तू कसं काय बरं समजू ठीक आहे, शकतो? एकदा मारलं दुसऱ्यांदा मग तुम्ही दुसऱ्यांदा काय तू काय अडवलं? बोलला? मी गाडी काय बोललो की एक मला मिनिट, तो तू कोण आहे गाडीत त्याचा एक चेहरा. मिनिट, एक हा, मी मिनिट, तू बोललो, गाडीत- ठीक आहे, मी बोललो जे पण बोललो. आता त्यानंतर मुफासा तो त्यांनी हा चेहरा दुसऱ्यांदा काय बोलला दाखवल्यानंतर माहिती का? ऐसा कोई भी मार सकता है, उसने अगर मांस निकाला और मुझे मारा तो मैं मानूंगा. कारण मी की मला बोललो- त्याचा चेहरा बघायचा होता. त्यानंतर तुम्ही अडवलं का त्याला मारण्यापासून की बाबा नको मारू.
तुम्ही तरी पण बोलले तू मग 8 लाखाची पैंच तू माझ्याशी नाही लावली का की बाबा लावली. जर जर लावली. जर घनश्याम भाऊ उसने अगर मुझे मारा तो मैं 8 लाख रुपए दे दूंगा आपको, तर मी 8 लाखासाठी आता मी ते नाही करू शकत का? मी 8 लाखासाठी परत मला मारायला लावू तुम्ही शकता. लाईक करा पटापट. घनश्याम भाऊ तू तुमच्यावर 8,000 ना लाईक 80 झालेत, अजून 80 झाले लाख नाही 8 करोड वळून 10,000. सोडतो मी पटापट लाईक करा. साईडला. शहर ठीक आहे, आहे, तुमच्यावरून शहरात बोलतोय पैसे मी, तुमच्या प्रेमाखाती बोलतोय मी. अरे, पण तुमच्यावरून मला काय 8 लाख का म्हणायचंय, 80 लाख ओवाळून ऐकून सोडतो घे मी ना, साईडला आता- तुमच्या बाजूला. यांची लायकी आहे मला हात लावायची. अरे पण मला एक गोष्ट सांग, तुला हात लावायची लायकी नाहीये म्हणून तुला बोलवलं ना मी. तरी पण तुम्ही त्यांना मला मारू दिलं. ही अरे पण तो 20 लाखाचा चॅलेंज लावलेला का तुझ्या दम मग असेल तर तुम्ही माझ्या तुमच्यावर डॅडीला मारून 80 टाकू. लाख रुपये वळून एक सोडतोय सेकंड, तुम्ही तुला 20 कळत- लाखासाठी अरे- माझ्या जीवावरती भेटलेत. तुम्हाला अरे, समजतंय का पण तुम्ही मला जे एक बोलताय ते गोष्ट तुम्ही सांग, एकदा मला repeat एक गोष्ट ऐका. सांग, तो तुला घाबरतो बरोबर, त्याची तुझ्याबद्दल त्याच्या मनात दहशत भीती आता आहे. घनश्याम भाऊ एक गोष्ट मी तुम्हाला सांगू, तो आहे ना तो माझ्या समोर येऊन मला बोललाय डॅनी भाऊ मला तुमच्या बरोबर काही प्रॉब्लेम नकोय, याच्या पुढे आपण दोघं नीट राहू. त्याच्यानंतर त्याची हिंमत का होते मग मी माहितीये? तेच तुम्ही त्याला बोलतोय. बोलतात ना, अरे मग मी तुम्ही तेच त्याला बोलता ना बोलतोय. की बाबा तू त्याला मारून दाखव, मग तुला गाडी, तुम्ही त्याला प्रोवोक मी केलं त्याला मला तसं मारायला. नाही बोललो. तुम्ही त्याला प्रोवोक जर केलं असेल मला तर डॅनीला मारायला. मारून तुम्ही दाखव. माझ्या जीवावरती बेतलेत. हे अख्ख्या सिटीमध्ये ना मला हात लावायची कोणाची हिंमत नाही. तुम्ही बोललेत म्हणून तो आलाय आणि सगळी चुकी तुमची आहे. मी आता बोलतो. मला काय म्हणायचंय नीट ऐक. तू डॉन आहेस या शहराचा, हे विसरू नकोस. तू पॅनिक होऊ नको, तू शांत हो. मी पॅनिक नाही, मी तू अख्ख्या माझा शुद्धीत रिश्तेदार आहे, माझा म्हणजे आमच्या त्या पप्पा, चाली माफिया, दुसऱ्या लोकांना फॅमिलीचा एक आरपीच्या तू करू रिश्तेदार आहे. द्यायची तुझं नाही एक आणि नातं आहे. त्यांच्या तुझी एक हिशोबाने दहशत आहे की चालवायचं तू आहे निर्माण बस. केलेली आहेस. त्या उद्देशाने मी बोललो ह्याला खंड्याला तुझ्या दम असेल तर डॅनीला हात लावून दाखव, मी तुला 20 लाखाची गाडी देतो. तर मी यामध्ये तुला का मोरक्या बनवू, तुला मारायला का पोरं पाठवू विनाकारण? मग मी पोरं पाठवले असते, गँगच्या गँग, झुंडच्या झुंड, पोरं आले असतील ना पोरं, त्यांनी ते मला टच पण अरे नसतं तो करू पुढचा शकत. भाग येणार आहे बाळा. मला सांग, तो एकटा आला, त्यांनी त्याचं चॅलेंज कम्प्लीट केलं गाडीसाठी, तर मला ही एक्सपेक्ट होतं तुझ्याकडून का तू त्याला त्याच्या गोळ्या टाकण्याआधी तू त्याला ठोकशील. आता मला स्वप्न पडले का तुझ्या बंदूक कमरेला नाहीये. कारण मी तुम्हाला भेटायला येत होतो ना, मी ह्यांना भेटायला नव्हतो येत. अरे पण माझ्या तुझ्या बंदूक कमरेला तुझ्या नाही, मी बंदूक सेफ कमरेला मी सेफ फील असते. करत होतो. मी सेफ फील करत होतो. मी घनश्याम भाऊंना भेटायला चाललोय, कोणाला पण नाही. मी बोललो घनश्याम भाऊनी बोलले कशाला बंदूक पाहिजे, असं जाताना मी बंदूक घेऊन जाऊ शकत होतो. मला एकच बोलायचंय, जेव्हा पण तू कुठे बोलायला जातो तर तुझ्या खिशात बंदूक असते, हे जा- माझ्या बरोबर डोक्यात आहे. फिट होतं, हे बरोबर फिट आहे. होतं, हे एकदम फिट बरोबर होतं. आहे. मला आई शपथ ना, मी तुला बघितलं, मी फक्त जेव्हा फोन पण केला मी शहरात कुठेही येऊन. बोलायला जातो ती वेगळी गोष्ट आहे. जेव्हा पण मी आपल्या माणसांशी बोलायला जातो माझ्या हातात बंदूक नाही निघत. अरे पण हा विषय तू उगाच पर्सनली घेतोय, असं नको वागूस. घेणार, माझ्या आईवर शिवी दिले, तुला शिवी नाही दिली. तुम्हाला असं वाटतंय? अरे बाबा, मी ओळखतो त्या व्यक्तीला. गौतम ओळखता ते बुद्धांची तुमच्या शपथ, लेवलला माझ्या ओळखता. मम्मी तुमच्या पप्पांची समोर लोकं वेगळी आहेत, शपथ, तुमच्या मागं मला लोकं वेगळी आहेत. तुला जर हा शिवी जो कोणी खंड दिली पाटील आहे तर ना, मी त्याला हा खंड मारू पाटील शकतो. काल काय बोलला माहितीये का? हा. घनश्यामची लायकी नाही आम्हाला, त्यांनी त्यांच्या समोर आम्हाला उचलले. हे त्यांचे शब्द आहेत, ही तुमची पोरं आहेत. हाच जर माझा कुठला पोरगा बोलला ना तर मी हारलो. खंड्या पाटील, तुम्ही घनश्यामला असं बोलले माझ्या? कुठे खंड्या? हा खंड्या कोण आहे? खंड्या नाव कंटिन्यू काय ते? हा, तुम्ही माझ्या घनश्यामला असं बोलले की घनश्यामची लायकी नाहीये आणि हे नाही ते नाही. अरे माझ्या जोडीला जो पोरगा होता तो बोलला. कोण पोरगा आहे? हा बोललाय, हा पण बोललाय. तुमच्या जोडीला कोण पोरगा होता? रिपीट केलं मी. रिपीट तर केलं ना तू. घे घनश्याम, बोललास ना? म्हणून बोलतो की आपले ते आपले असतात. ही लोक पाठवून जर तुला बोलताय, ही लोक तुला काय वाचवणार आहेत? आणि राहिला प्रश्न मस्ती मजाकचा, तर ठीक आहे मस्ती मजाक, पण मस्ती मजाक जर आपापसात केलं असतं ना तर वेगळा विषय रे. तू सांग मला घनश्याम, आज तू माझा भाऊ आहेस, तू माझी सुपारी देशील का ह्याला? बोल त्या खंड्याला की मुफासाला मारून दाखव, 2 कानपाडा तोड मुफासाच्या, मी तुला एक मर्सिडीज बेन्झ देतो. भाऊ, त्याचा हात हलतो का जागेवरनं? किंवा त्याची इच्छा होईल का? किंवा दुसरी गोष्ट, तुझी इच्छा होईल का असं बोलायची? जसं माझ्यावरती प्रेम आहे तसंच आपल्या पप्पा फॅमिलीवरतीच तुमचं प्रेम असायला हवं. तुम्ही परत पुन्हा एकदा मला चुकीचं समजताय, मला चुकीचं पकडू नका. माझं म्हणण्याचा उद्देश तुम्हाला कळत नाहीये. हा खंडा आहे ना, हा आमच्यामध्ये मेन बनत होता बरोबर. तर आम्ही त्याला लिटरली त्याला नाव ठेवलंय मंदिर की घंटा, आणि हे यांच्या टीमला पण माहिती आहे. आणि ह्याला आम्ही सगळे चिडवतात मंदिर का घंटा का, कारण की तुला येतोय तो मारून जातोय, असं त्याचं म्हणजे कारण आहे. तर त्याला कोण मारतो? तर डॅनी मारतो. तर साहजिकच आहे त्याला आम्ही जेव्हा मारला ना तेव्हा पण आम्ही बोललो तू मार खातो, तुला कुणी मारतं असं जसं तुझ्या दम नाही. तर त्याचं उत्तर हे असायचं की हा बाबा माहित नाही दम, हा मी मार खातो, हा मी हाय मंदिर की घंटा, असं आन्सर असायचं. पण त्या दिवशी मी बोललो का त्यांनी मला हे केलं का ह्याला गाडी दे, बोललो त्याला मी गाडी देतो, तू काय करशील माझ्यासाठी? तर तो बोलतो का तुम्हाला सांगा ना काय करायचंय, मी ते करतो. गेलो तुझ्या दम असेल तर दाखव डॅनीला मारून. म्हणजे
तू आमच्या डॅनीला मारून दाखव, म्हणजे आमचा डॅनी कोण आहे, डॉन आहे शहराचा, भाई येतो, त्याची दहशत आहे, ह्या उद्देशाने बोललो. डॅनीला असं वाटलं का मी विनाकारण पोरांना पाठवतोय आणि मारतोय. मी पोरांना पाठवले असते तर 4-5 जण आले असते आणि डॅनीला मारला असता, पण तो एकट्यानेच त्याला मारायला गेला, कारण की तो पैज होती. आणि त्यामध्ये मला असं वाटलं होतं का त्यांनी बंदूक काढायच्या आधी डॅनी त्याला मारल, ठोकल. आणि इव्हन डॅनीला मारल्यानंतर पण त्या डॅनीनी सगळ्यांना उचलले, तरी मी मध्ये काहीच नाही बोललो. का? कारण की आता बोललो डॅनीला त्यांनी मारलाय तर साहजिकच आहे, डॅनीला राग आलाय, डॅनीचा इगो हर्ट झालाय, भाई एक शहराचा, तो आता सोडणार नाही ना. तेव्हा पण मी मध्ये पण नाही बोललो एक शब्दावर. तिसरा वाटलं असतं तो बाय पीटर. का पीटर मी बोललो काय तुम्ही जे बोलताय ना नाही घनश्याम तेव्हा भाऊ, काय नाही बोलले आता मी तुम्ही. तुम्हाला एक कधीतरी एकदम पडलो simple- यांच्या ह्याच्यात. मी एक सिंपल सांगू का घनश्याम भाऊ, एकदम प्रेमाने सांगतो, एकदम प्रेमाने. मी काय बोलताय की डॅनीने खंड्याला 3 वेळा मारलं. डॅनीने खंड्याला 3 वेळा मारलं, त्यावेळी खंड्याची पण तर काहीतरी चूक होती. इथे माझी काय चूक होती जे त्यांनी मला मारलं? अरे मग तुझा काही रोल नव्हता. मी माझा तुला रोल नसताना मला मारलंय ना, हेच तर मला खटतंय. आणि मग जर तेच तुम्ही मी बोलताय ना सांगतो, तुम्ही कारण- मध्ये पडत नाही, तुम्ही बोलताय ना तुम्ही मध्ये पडत नाही, तर मग तो खंड्याना आज इथं दिसलाच नसता. तर तुम्ही मध्ये पडले नसते ना, तर तो खंड्या सिटीमध्ये दिसलाच नसता. काल त्याच्यासोबत काय झालंय फक्त मला माहितीये, फक्त मला. तो तुम्ही जर मध्ये पडले नसते ना, तर तो खंड्या दिसलाच ना. तुम्ही इथे नाही, तुम्ही कुठेही त्याला वाचवायला तुम्ही तुमचा पदर पसरलाय, पार पदरही पसरलाय. तुम्ही गरुडा, पीटर, त्यांच्याकडे सगळ्यांकडे पदर पसरून त्यांना शहरात आणलेतात. मी तुम्हाला हे पण सांगतो, मी पदर नाही पसरला. पदरच पसरला. आणि हे जर तुम्हाला कोणी पण मला एक बोलायचं आहे की एक मिनिट बोपासाची, एक मिनिट, लेट मी कम्प्लीट. मी असं बोललो की हा वाद अरे झालेला तुम्हाला आहे एकमेकांमध्ये जर बोलायचं आहे तर मी इथे का आलोय? मी माझी कामं करायला जातो. नाही, sorry. मला सोल्युशन साठी नाही, बोलवलाय का नाही, ऐक्या म्हणून बोलवलाय? नाही ऐके नाही मला काय म्हणत आहे, डॅनी यांना चुकीची खबर आली की मी पदर पसरला. डॅनीजी मी पदर नाही पसरला. मी ओव्हरऑल जर मी कालचं सगळं रिमाइंड केलं ना हायलाईट, तर मी एक विचार केला आईला मी ह्याला मी नल्ला समजत होतो. खंड्याची चॅलेंज लावला, खंड्याने ठोकला, वाद वाढत गेला, वाद वाढत शहराच्या बाहेर गेला. या सगळ्याचा कारणीभूत मी आहे. मला असं वाटतं का मी सगळ्यांना एकत्र बोलवतो, शहरामध्ये समोरासमोर बोलतो की बाबा जे काही झालं ते माझ्यामुळे झालं, मला माफ करा, मी चुकलो, मी पाया पडतो डॅनी तुझ्या, इव्हन तुझ्या पूर्ण टीमच्या, इव्हन मिस्टर केन यांच्या सुद्धा. मला त्यामध्ये काही कमीपणा नाही वाटत. जर माझ्यामुळे झालं तर झालंय, मी चुकी. अरे पण घनश्यामजी, एवढे एफर्ट्स देऊन तुम्ही सर्वांना बोलवताय, मला तर कधी कॉल करून नाही बोलवलं हो तुम्ही शहरात की चल मुफा आपण जाऊया, हे करू ते करू. हा, हे लोकांच्या पाया पडण्यापेक्षा थोडं प्रेम इकडे पण पसरवा. पदर तुमची, हा, तुमचे पदर त्या आणि अशा बालत्यांकडे लोकांना जात आहेत प्रेम जे तुमच्या पदराला नंतर मागून मैल करतायत. हे बघा मिस्टर डॅनी आणि तुमचं मी हात नका सहपरिवार, जोडू, तुमचा हात जोडण्यासाठी मी इथं नाही जर आलोय. का- घनश्याम भाऊ, तुमची इज्जत केली या म्हणून मी काल इथं आलो. शहरातला आजपासून नाही. एक मोठा व्यक्तिमत्व समजतो, एक मोठा दहशती व्यक्ती समजतो, म्हणून मी तुम्हाला बोलवलेलं ना की तुम्हाला मारण्यासाठी. मी ह्या लोकांना फिल्डिंग लावून तुम्हाला ठार करण्यासाठी बोलवलं होतं, असाही माझा उद्देश नव्हता. तुम्ही मला चुकीचं समजता आणि खूप मिसअंडरस्टँडिंग केले माझ्याबद्दल की मी पोरांना तुला मारायला सांगितलं असं पैसे देऊन मारणं वेगळं असतं. आणि त्यांनी चॅलेंज ऍक्सेप्ट केला का, कारण की जो व्यक्ती त्याला 3 वेळा मारू शकतो, तर साहजिकच आहे डॅनी यांची त्याच्या मनात दहशत तयार झालेली, तो घाबरत होता तुम्हाला. तर मला असं वाटलं का डॅनी कुठंतरी तो जेव्हा बंदूक काढेल तेव्हा डॅनी त्याला ठोकून टाकेल, कारण की मला विश्वास आहे माझ्या रिश्तेदारावर की डॅनी त्याला ऐकणार नाही, म्हणजे डॅनी इव्हन कोणाच नाही ऐकणार. मी ह्या भ्रमात होतो, पण मुद्दा असा आलाय की ते उलट माझ्यावर फिरले की असं ती झालंय. माझी झाली घनश्याम भाऊ. नाही ती माझी तुझी नाही. माझी मुफासा चुकी काय झाली माहितीये का यांना- घनश्याम मुफासा भाऊ? यांना आता असं वाटतंय की घनश्याम यांनी नाही नाही त्याच्या नाही, मुलांना चुकी माझी झाली. पैसे लावले आणि डॅनीला मारायला लावलं. ऐका आपल्या ना family मध्ये. घनश्याम भाऊ, चुकी माझी झाली की मी प्रेमा खातीर माझी बंदूक शांत घेऊन- बसलो यार, मला का किंवा मी मला चला- असं मला का माहीतच वाटतंय? नव्हतं, मला वाटलं अरे मी तेच तुमच्या सांगतोय ना, मी माझ्या प्रेमा खातीर ना मी काय न बोललो तरी किंवा पण चाकू घेऊन नाही आलो ना, ही चुकी माझी झाली. मला माफ आता- करा. आता- मी आता इथनं जातो. मला एक म्हणणं आहे की तिकडे घनश्यामजी माफी मागतायत, बरोबर. त्यांनी पहिली गोष्ट तुझी सुपारी नव्हती दिली, त्यांनी चॅलेंज दिला होता, हे आता- क्लिअर केलेलं मुफासाजी, आहे. आता तू जे एक कंटिन्यू गोष्ट रागवतोय, तू विसरतोयस की तो माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाचा कुठे रागवतोय? अपमान मला माझ्याशी सहन होणार बोलू नाही. अपमान करतच नाही. हा मग माझ्याशी बोलू नका तुम्ही पण. हे बोलणं चुकीचं आहे डॅनी. पहिली गोष्ट, ही जी बाजूची लोक आहेत घनश्यामची, कारण की एक सेकंड ती मुफासाजी, ती त्याला आहे, ते मित्र वरंगळा घनश्यामला लागतात लोक, तो एन्जॉय करतो, करू दे. पण
त्याचा अर्थ असा नाही की घनश्याम चुकलाय तर लगेच त्याला आपण आपल्या लाईफ मधनं कट करावं. डॅनी माझ्या बाबांचा मुलगा आहे, कसाही असला तरी तो माझा आहे, आणि जो माझा आहे तो सगळ्यांचा झालाच पाहिजे. तर ज्या दिवशी पहिला मॅटर झालेला ना त्या दिवशी हे काय मला बोललेले की तू माझ्या बरोबर बोलायचं नाही, माझ्या जवळ दिसायचं नाही. नाही दिसलो. अरे मग त्यानंतर आपलं नाही दिसलो गठबंधन ना. झालं. तर कधी झालं? मुफासाजी आले तेव्हा गठबंधन नाही मुफासाजी झालं. येतील ना तेव्हा मी तुमच्यासोबत बोलेन, तोपर्यंत मी तुमच्यासोबत नाही बोलणार. ऐका घनश्यामजी, यांचं प्रत्येक गोष्ट मी त्याला ऐकतो ना यांची. त्याला जर राग आलाय, तो काय अपमान नाही करत येते तुमचा, पण त्याला राग आलाय ना तो होईल शांत. पण एक आहे, आता त्यांनी तुझ्यावर त्यांनी काय हमला केला असेल त्याच्यानंतर तो शांत आहे, तू त्याच्यावरती 3 वेळा हमला केलाय बरोबर, इजा झाली आहे त्याला हमला मजबूत केलाय मी. त्याची चुकी होती. त्यांनी झाली सगळं चुकी त्याची. प्रायश्चित्त केलं. केले फुकट बरेच. मार खाल्लाय. आता पुढे हे वाद नको. आपण म्हणून हे मी रस्त्यावरचे बोलतोय. टपोरी नाही आहोत की आपण एकमेकांमध्ये वाद करू. पण हे त्या समोरच्या घनश्याम सोबत ते रस्त्यावरची आहेत टपोरी त्यांना सुखी राहू दे, आणि तू ही माणसं जी आहेत त्यांना पण थोडंसं समजव. उगाच वादविवाद सुरुवातीलाच नको. अजून आपला बिझनेस एस्टॅब्लिश व्हायचा आहे. जर आपण हेच करत बसलो तर आपल्याला इकडे आपला एस्टॅब्लिशमेंट माझा डिले राग होईल. मुफासाची- मला नाही वाटत माझा राग शांत होईल ह्यांच्यावरती तरी. म्हणजे घनश्याम भाऊंचा नाही बोलत आहे मी, बाकीचे नाही ना यांचं बोलतो. ह्यांच्यावरती नाही माझा राग शांत होऊ शकणार कधीच नाही. बघ डॅनी, मी एकच सांगतो, आता मी समानतेच्या हक्का मला तुम्ही शिवी दिल्या असताना, 4 शिव्या दिल्या असताना आता मी तुम्ही काय मला- बोलतो मला ऐकून चालला घे. आता मला काय बोलायचं ऐकून घे. बघ, तू मुफासा माझा मोठा भाऊ, तुला समजवतोय, तुला त्याच्यासमोर पण नाही करायचंय. जर तो बोलतोय तर तू, मी जर काय चुकतोय तिथं तू मला बोल, ठीक आहे चल, पण मुफासा बोलते तर शांत हो. माझा राग शांत नाही होणार, हे नाही होणार, हे काहीच काहीच बोलू. होणार. मुफासा यांच्या समोर नको बोलू, त्यांची एक रिस्पेक्ट एका नाही. तुझा राग शांत नाही होणार तो तुझ्या. माझं म्हणणं डॅनी एवढंच आहे की जो मॅटर झाला, अर्थात चल घनश्यामची त्यात पूर्णपणे आपण चुकी मान्य करू, पण त्याचं इंटेन्शन वेगळं होतं, आणि त्याचं आता जर हे वाढवत राहिलो तर ह्याचं काही आउटपुट नाही आहे. आता एक्झॅक्टली. तुम्ही दोघांनी मॅटर केले, ते मॅटर मिटलेत. आता तो एवढा वेळ झाला तू त्यांना बरंच काय बोलतो. का बोलतात, आपण त्यांनी तिघं जर बोलतोय काय तर तो बोललं? मध्ये का बोलतोय? मुफासाजी बोलतात तर तो मध्ये का कुत्रे बोलतोय? कसा बोलू शकतो रे तू? बोलेल मी, काय काही एवढा बोलेल. बोलतोय रे? तुला मी बोलते ना शांत राहा. मी इथं मला मॅटर काय- क्लोज करायला आलोय तरी तू त्यांना नाही तसलं बोलतोय. ठीक आहे, त्यांना बोलते ते बोलतो, तू अजून ऐकत नाही. माझा राग हे झालाय ते झालंय. किती राग आलाय मुफासाजींच्या रे मध्ये तुला? नाही बोलायला पाहिजे. मुफासाजींच्या मध्ये नाही बोलायला मुफासाजींच्या पाहिजे. मध्ये मी पण नाही बोलत आहे, ते नाहीच मग तो बोलत. का तू त्यांना- बोलतोय? अरे पण तू त्यांना कुत्रा कुत्रे बोलला काय म्हणून बोलतोय, हे बोलतोय, हे काय बोलायची पद्धत झाली वा, का तुझी? 1 मिनिट, तुझं नाव काय रे? हा, जा त्याला घरी जाऊन मार. ए दे ऍड्रेस दे. घे तुझं नाव काय? ऍड्रेस पण घे आणि जा लगेच जा मार. हा? उठ, लगेच जा. देवकर डॅनियल देवकर. वा, तुझा माझा काय संबंध आहे? काय संबंधच नाहीये. तू काल होता? इथं मॅटर क्लोज करायला तू काल होता बोलवलंय. का? हा नुसताच नाही. वाद वाढवतोय. तुझ्या चेहऱ्यावर यार. मास्क आहे, हो मी तुला ओळखत नाही. हो मग तुझा याच्यात संबंध काय? तू का स्वतःवर लावून घेतोय? मी बाकीच्यांना समोर बोलतोय. उभ्या सगळ्यांना बोलतोय ना तू. पण तुझ्या समोर चेहऱ्यावरती समोर मास्क मी आहे, ती पण तर तुझी उभा आहे. चुकी आहे. मी जर तुला ओळखत नाही तर मी तुला एक्सेप्ट केलं असतं त्यातून. अरे पण मला एक गोष्ट मास्क लावून उभा आहे ना कळत तर नाही. तसा राहा. हे काय चाललंय मुफासाजी? आता मला असं वाटतं डॅनी ओव्हर करतोय. मी इथं मॅटर क्लोज करायला बोलवलंय. आता त्या डॅनीला यांच्याशी मुफासाजी, माझी नसेल चूक झाली, बोलायचं मी तर तुम्हाला नका बोलू. बोलवलं. मी मुफासाजी, इथं मॅटर क्लोज करायला बोलवलं की माझ्यामुळे झालंय, मला यातून मी माफी मागतो आणि एवढाच विषय होता. हा, ठीक तर आहे, ठीक आहे. आता तू ओव्हर का नाही करतोय नाही, माफ भाई? केलं. तू घनश्याम कुठं- भाऊ, मला ही काय मीटिंग आहे? झाल्यानंतर घनश्याम आणि डॅनी तुमच्याशी एकांतात बोलायचंय, yes. तर तुम्ही बोलून आपण घ्या इथून बोलतोय, जेवढं आपण बोलायचं इथून- आपण इथून निघूया. आपण इथून आणि निघूया. दुसरी गोष्ट घनश्याम, जी लोक तुझ्या पाठून तुला नावं ठेवतात ते तुझे नसतात एवढं लक्षात ठेव. त्यामुळे मला काही मोठा असा प्रॉब्लेम नाही, तू त्यांच्यासोबत फिर. अहो, पण जर त्यांनी तुला कुठे काय फसवलं किंवा त्यांनी तुला इजा नाही. पोचवली तर मी माझे सगळे वाईट बिझनेस बाजूला ठेवील आणि मग मी माझं रूप दाखवायला चालू करेन, आणि ते रूप खूप बेकार असेल. आणि यावेळेस मी लास्ट इयरचा मुफासा नाही बनणार आहे. यावेळेस मी तापलो तर मी थांबणार नाही, पण मला तापाचंच नाही. का माहिती आहे का? आज मी सकाळी आलोय, मी काय घेतलं माहिती आहे? पेपर टाकाचा बिझनेस. मी लायसन्स काढलं, आणि मी ATM रिपेअर करायचा जॉब चालू करणार होतो, आणि त्यासाठी मी हारणटोळला बोललो, घनश्याम आला आणि गरुडा आला का यांना घेऊ आणि आपलं काम चालू करू. आणि इथे तुमचे हे मॅटर, अरे काय मॅटर आहे? अरे बंद करा, निघा यातनं, बिझनेस करा, पुढे जा. हा बडीशॉप विकतोय, तू कोथिंबीर विक, याला कांदे विकायला दे, एन्जॉय करा, पण भांडू नका कृपया करून. भांडणापासनं लांब राहा. ऍक्च्युली इथं मला सगळ्यांची माफी मागायची होती म्हणून मी बोलवलं, आणि तो बोलला मी मुफासा असेल ते येईल. मी माफी मागितलेली आहे की मला यापुढे ह्या जे काल जे झालं त्यामधनं जे काही पेपर टाक्या नाही काही, team पेपर होत्या, business. त्यामध्ये जो काही पेपर वाद business. झाला तुम्हाला पुन्हा नकोय. आणि मी माफी मागतो की मी
ते चॅलेंज बिलेंज केलं, पण मी मारायला नव्हती पोरं पाठवली, मी चॅलेंज केलं होतं. तर तो मनातला कोणाची? गैरसमज, एक मिनिट मी बोलतोय, तो मनातला गैरसमज दूर करा. मी नाही नाही, कोणाचं माझ्या वाईट बघत मनात नाही. गैरसमज नाहीये घनश्यामजी. नाही नाही, डॅनीला तुम्ही बोलतोय हवं मी, तर त्याचं काय झालं माहितीये मुफासाची, त्याच्या मनात ना एक सेव्ह झालंय की मला मारायला पाठवलंय का, ह्या घनश्यामला माझ्याबद्दल राग आहे, त्याच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार आहे. डॅनी, तू कितीही लोकांशी रागात भांडणात म्हणजे भांडून चिडचिड करून जरी वागलास ना, माझा तुझ्याबद्दल काही राग नाही बाळा. तुला जे हवं ते कर. तुझं तो नेचर आहे, तुझा स्वभाव आहे, तो दिसून येतो. आणि मी यामध्ये काही बोलत नाही. प्रत्येकाची लाईफ आहे. तुला जसं शहरात वागायचं प्रत्येकाशी तू वागू शकतो. माझ्यामुळं काल जो प्रकार झाला आणि त्यामधून तो प्रकार शहराच्या बाहेर गेला, त्याबद्दल मी माफी मागायला इथं सगळ्यांना बरं बोलवलंय. ठीक आहे, तुम्ही माफी माझं नका क्लिअर मागू. झालंय. ऐका ना, तुम्ही सारखी नाही नाही, मला नका बाबा मागू. माफ कर. बरं मी ठीक आहे, सगळ्यांच्या ऐका. डोळ्यावर येतो. माझी ऐका, चुकी ऐका नस. ना, ऐकून ऐका, घ्या ना, ऐका. ऐकून घ्या ना. मी फक्त तुझ्यात दहशत, तुझ्यात ताकद आहे. मी तुला एक वेगळा मी ते नाही समजतो. बोलत आहे. आता मी त्या काय बोलतोय ते इंटेन्शन मी ऐकतच बोललो, नाहीत पण तुम्ही. ह्याच्यामध्ये नाव खराब माझं झालं. घनश्याम मी- सूट डॅनीला पोरं पाठवतो. अरे काय आहे? मी आता Shit, बोलू man. का, एक गोष्ट बोलू नाही, का? मी आहे ना, काल तुम्ही जेव्हा मला बोललं होते ना, तेव्हा मी कुठे चाललेलो माहित, माझा धंदा करत होतो मी. हम्म. ठीक आहे, माझ्या धंद्यात मी 1000 बडीशोपची झाडं काढायला निघालेलो आणि Very मी खूप good, यार. इंटेन्शन आणि माझा बिझनेस बोल त्याला, धंदा नको बोलू. हा, मी business. माझा बिझनेस करायला चाललो, माझ्या लाखोंचं नुकसान झालं. तुम्ही भरपाई करणार आहेत? बाबा किती लाखोंचं किती आले, किती गेले? हे 1000 ह्यांचं किती होतात बघ रे, 30 लाख. 30 लाख. मग एक काम कर, हे 30 लाख लगे हो, 30 लाख. एवढा माल खराब झाला. हो, ठीक आहे, 30 लाखाचं मी करतो. माझे 1-2 ठिकाणी पैसे अडकलेत, ते जसे आले का मी 30 लाख देतो. नाही नाही, आत्ता बोला. आता काय टाइम वेळ 20 सबुरी लाख काय आहे का नाही. तुमच्याकडे त्याला द्यायला आहेत ना, तर ते 20 लाख ट्रान्सफर करा. अरे डॅनी, 10 लाख ऍक्च्युली नंतर नका देऊ. 10 मी लाख, चला 20 जिंकणार लाख द्या. होतो, मी जिंकणार होतो म्हणून मी म्हणजे मी तुझ्या जीवावर पैसे लावलेली का ते तुला मारू शकत नाही. माझे 30 लाख सेफ राहतील. पण आता गाडी देऊ कुठून? आता त्यांनी माझ्या बोकांडी बसलेत की आम्हाला गाडी दे. मी तू आता काय शब्द दे. बोलतोय, ते तुम्हाला मागून बोलतात. ते लोक तुमचे हायच नाहीत. मी तुम्हाला हे अजून पण सांगतो, जर तुम्ही त्याला 20 लाखाची गाडी देणार होते ना, तुम्ही माझी नुकसान भरपाई बघ, करा, मला त्याला गाडी नंतर द्या. माझ्या लाईफ मध्ये आणि माझ्या या शहरामध्ये मला फक्त विश्वास माझ्या मुफासा, गरुड आणि तुझ्यावर आहे. मी त्या लोकांव्यतिरिक्त मी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. एवढे दिवस झाले मी शहरात येतोय तर मी मुफासा बरोबर, तुझ्या बरोबर आणि गरुडा बरोबर असतो. तर आता काल मुफासा माझा बाहेर गेलेला 2 दिवस झाले. तर आणि ते लोक माझ्याशी बोलत होते, तर त्यांच्याशी बोलण्यात हा कालचा प्रकार घडलेला आहे. मी त्यांच्याबरोबर रेग्युलर नसतो किंवा कंटिन्यूस नसतो आणि मला हा सॉर्ट आउट करायचा होता म्हणून मी इथं उफादा बोलवलंय. भाऊ, तुम्हाला पटतंय का? मी आता 20 लाख रुपये मागतोय, तो त्यांना ते घनश्याम भाऊ त्यांना गाडी देत होते, बरोबर? ते गाडीचे पैसे मला फिरवा. मॅटर, मी कुठल्याही पोराला ब्र शब्दाने बोललो ना पुढं, किंवा कुठल्याही पोराला टच केलं, त्याच्या गाडीला जरी धक्का लागला, केसाला जरी धक्का लागला ना, तर मी माझं नाव डॅनी नाही लावणार. मला 20 लाख रुपये मॅटर सॉल्व्ह करा आत्ताच. पण डॅनी, हा. 20 लाख घनश्याम देईल, पण ही बडीशोप कुठली आहे मलाही बघायची 20 लाखाची. हा, त्यांना 20 लाख रुपये द्यायला तर लावा. मी तुम्हाला अख्खा बडीशोपचा बिझनेस घेऊन जातो. नाही, आता मला बिझनेस मध्ये इंटरेस्ट का आलाय, माझ्या जीवनात मी इतका मोठा बिझनेस कधी पाहिला नाही की बडीशोपची एवढीशी पॅकेट 20 आणि 30 लाखाला जायला लागलेत. मला या बिझनेस मध्ये फारसा इंटरेस्ट आलेला आहे. काय हरणटोळ? मला माझा बिझनेस एका दिवसात, आपण कव्हर करतो ना त्यासाठी. हा, मुफादाजी माझा बिझनेस एका दिवसात 13 लाख रुपये कमवतो आणि आमचा कालचा गोल होता 30 लाख रुपये. आम्ही फुल टाइम थांबणार होतो, पण माझा जर लॉस झालाय ना, तर त्यांनी मला माझा लॉस नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांनी मला बाकी काहीच नको. 30 लाखाच्या ऐवजी 20 लाख मागतोय. त्यांची गाडीची ट्रान्सफर करणार होती ना तुम्ही, ते गाडीचे पैसे मला फिरवा. सिंपल, खूप सिंपल आहे. पण पैसे तर तो जिंकला ना, त्याला दिले असतील आता. नाही दिले त्याला, तर घनश्यामजी, दिले तुम्ही असते, त्याच्याकडून पैसे काढून दिलेत की नाही दिले? नाही, त्यांना गाडी देणार आहे. म्हणजे पैसे अजून अच्छा. घनश्याम भाऊंकडेच. नाही, गाडी देणं ठरलेलं, ते गाडी देणार आहे. म्हणजे तुम्ही मला पैसे नाही देणार, माझी नुकसान भरपाई नाही देणार? तुला 20 लाख देतो ना, पण आता नको ना, जरासं थोडा वेळ दे. नाही, मला आत्ताच हवेत. माझा धंदा कुठून काल देऊ? नुकसान झालं ना. आता कारण मग की एक काम तुमच्याकडे कर, तुम्ही मला तर त्याला गाडी देऊ शकता मला ना. मार आज. मी 20 लाख तुझे. घनश्याम भाऊ, शांत कर. तुम्हाला मारायचं असतं तर मी कालच नसतो का मारू शकतो? तुम्ही माझे मोठे भाऊ आहेत, मी तुम्हाला मोठ्या भावासारखं ट्रीट केलंय कालपर्यंत. तुम्ही काल मला छोट्या मला भावासारखं सांग, मग ट्रीट नाही केलंय. मी कुठल्या काल मग मी छोट्या मध्ये भावाला बोललो का? सांगता, मी काल तुझ्या मध्ये टीममध्ये बोललो. तर माझ्या छोट्या भावाला तू गोळ्या मारून काल टाकून ह्या मी तुला 20 लाख पोरांना देतो. उचलून नेलं, मी मध्ये बोललो काल.
मी मधी काहीच नाही बोलले मुफासाजी, तुम्ही तुम्हाला एक मागून जे गोष्ट बोललेत सांगू ना. का? मुद्दा असं झालाय ना की ह्या सगळ्यांमध्ये ना विलन मी ठरलोय. म्हणजे आपण आपल्या माणसावर विश्वास ठेवतो. आता बघा, तुम्ही येता का, तुम्ही येत माझ्या जागी, मुफासा मुफासा बोलतात मला, तुझ्या दम असेल ना, जा माझ्या घनश्यामला मारून दाखव, तुला मानत. ह्या उद्देशाने मी बोललो होतो किंवा काल प्रकार घडला होता. मी असं नव्हतं इकडे मुफासा आहे मी, हे पैसे घे आणि घनश्यामला टपको, हे घेऊन टाकल, असं नव्हतं माझं इंटेन्शन. मला हेच सांगायचंय. एक सांगतो की मी जरी एखाद्याला बोललो ना की जा घनश्यामला टपकून दाखव, तर तो पोरगा पहिली गोष्ट म्हणजे मलाच घाबरेल की हा बोलतोय म्हणजे हा फक्त इंटेन्शन बघतोय. मी जरी डोक्यात जरी आणलं की घनश्यामला मी इजा पोचवणार आहे, तर हा पहिला मला खलास करेल. तर पहिला तर विषय हा आहे की माझ्यात आणि तुमच्यात खूप फरक आहे. दुसरी गोष्ट, मी हे टपकवण्याच्या गोष्टी कधीच करणार नाही आपल्या लोकांना, मस्करीतही नाही, कारण त्याचे परिणाम काय होतील हे आपण बघू शकत नाही. इथे गुंड लोक जास्त आहेत, कोण कधी काय करेल. आपल्या माणसांची नावं जपणं, आपल्या लोकांना सांभाळून ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे शहरामध्ये. ते तुम्ही करा म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. आता जे झालंय ते मिटवा, जास्त लोड घेऊ नका. मी तुमची बाजू समजू शकतो. आणि डॅनीला भाई मी तेच बोलणार की डॅनी तुला शांत राहायचंय. 20 लाख मी रुपये शांतच आहे. आपल्या 20 लाख पप्पा रुपये. फॅमिलीमध्ये लॉस झाला असं समजूया. आपलीच फॅमिली आहे, काही विषय नाही, एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. नवीन बडीशोपाची खेती करू, हवं तर मी हरणटोळ आणि मी येतो, आपण लागवड करू, मला पण जवळून बघायचे बडीशोप कशी उगते, ते करूया, सगळ्या गोष्टी होतील. आता त्या लोकांना सोडा. आणि तुम्ही लोकांनो, सोडलं. घनश्यामला मागून नावं इथून ठेवली घनश्याम किंवा भाऊ, कोणी तुम्ही काय आणि बोललं, मी निघालो ना, की मी या मला हे लोकांना बघ, तर सोडून- खूप मी- त्रास होईल. तुम्ही ठीक एक आहे. मिनिट, मुफासाजी, हे हा तुमच्या समोर बोलतोय, मी तुम्हाला मारू शकत नाही, पण मला हे नाही सांगायचंय, पण मी सांगतोय. काल तर तुमचं असं बोलणं आलेलं का टाइम आला तुम्ही घनश्याम, पण मी नाही, मी इग्नोर करतो या गोष्टी. मला मारू शकतात तुम्ही, तुम्हाला जे हवं ते करू शकतात, पण मुफासा यांना काही सांगायला जाणार नाही, कारण की मला नाही आवडत त्या गोष्टी छोट्या छोट्या सांगायला. तुम्हाला जे माझ्या मागून काय वागतायत, मी ते नॉर्मली ठीक आहे. कोण बोललं टाईम आल्यावर घनश्यामला मारू शकते असं कोण बोललं? नाव का समोर येतो. मी मी- हसण्यावर घेतला. हा, मी नाही बोलला तो असं, नाही बोलला. तुमचा काल बोलला. ऐकण्यात गैरसमज झाला असेल, नाही बोलला तो आता असं काय. नाही, तो माझ्या समोर नाही बोललाय, माझ्या मागून बोललाय. एक सेकंड मी त्यांच्या तुम्हाला अजून लोकांमध्ये. पण बोलतो. मी शब्द काय बोललेलो मी तुम्हाला सांगतो. ताई, मला तर मी घनश्यामला हा, पण मी नाही हे नाही, मी तुमच्या समोर सांगतो. मी तुमच्या समोर आणि तोंडावर बोललोय की घनश्याम भाऊ, मला जर तुम्हाला मारायचं असतं तर मी आत्ताही मारू शकलो असतो क्विक, पण मला ती मारण्याचा इंटेन्शनच नाही. आणखी जर मला मारायचं असतं ना, तर मी रेडिओवरती हे नसतो बोललो की घनश्याम भाई को छोडको सबको उठाव, हे मी सगळ्यांना नसतो बोललो. मी बोललो असतो एक सबकोही मिनिट, उठाव. डॅनी, तू काय बोलला माहिती का? तुम्हाला तुझ्या touchही नाही केलं कोणी, तुझ्या touchही. माणसांना तू असं बोलला का टाइम आला तर घनश्यामला पण मारा. मी काय बोललोय, मी तुम्हाला सिंपल एक गोष्टी सांगू. कोण मध्ये येईल, पीडी मध्ये येईल मारा, EMS मध्ये येईल मारा, मी एवढंच बोललो. जे मध्ये येईल त्यांना मारा, मी तुमचं नावही नाही घेतलं. त्या गोष्टीचा इश्यू नाही केला. इवन मी मुफासा यांना पण नाही कधी या गोष्टी पोचून दिल्या, कारण की या गोष्टी ठीक आहे, राग असतो, तो क्षणिक बडीशोप राग असतो, 220 ची थोड्या होती, वेळापुरता डायरेक्ट माणूस 3000 ची होतो, राग झाली. शांत आल्यावर चिल होतो. कधी? पण मी हा विषय वाढवला नाही, पण यामध्ये चुकीचा मी ठरलोय. मी तो चॅलेंज, तो माझ्याकडून जो लागला गेला त्याबद्दल मी चुकीचं ठरलोय. त्याबद्दल मी जो माझा आहे तो सगळ्यांसमोर सगळ्यांचा हात झालाच जोडून पाहिजे. काय डायलॉग आहे. माफी मागतो. यापुढे आपापसात माझ्यामुळे ज्याचा वाद झाला तसा पुन्हा एकदा नको होऊ द्या. आणि इवन डॅनी, जो माझा आहे तो सगळ्यांचा झालाच पाहिजे. मग भले तो सगळ्यांचं झाल्यानंतर त्यांनी काय काही करू शकतात, मी काय मध्ये बोलणार नाही. काय नाही. मी आता हे तुम्ही बोललेत नाही, तुम्ही लक्षात ठेवा. हा, तुम्ही कोणालाही कोणाला- काय करू शकता. ठीक आहे. कोणाला काही म्हणजे यांना आता तर विनाकारण मारू शकत नाही तुम्ही. असं विनाकारण म्हणजे विनाकारण ह्याच थोडी आहे. मॅटर तू मला परत तर मारलंय. वाढवणार. काय? जो काल काय जो बोलताय? झालाय तो नाही, प्रकार. मी माझ्याकडून सॉर्टेड आहे. मी सगळं सॉर्टेड आहे माझ्याकडून, बोललो ना मी. हा, फ्युचर मध्ये म्हणजे उद्या किंवा एक नाही वर्षाने मी किंवा बोललो ना, पाचशे- मी माझ्याकडून सॉर्टेड आहे. मी संपवलं. मला कोणाशी काय इंटरेस्ट नाही, ह्यांची त्याला ऐकी पण नाही, यांना मी मारू. मी सगळं माझ्याकडून संपवलंय. मी बोललो ना, जर मुफासाजी, मी जर मनावर घेतलं असतं ना, काय आणि हे जर language? तुम्ही मनावर घेतलं असतं ना की माझ्या भावाला गोळ्या मुफासाजी. लागलेत, तर तो खंड्या पाटील आज सिटीमध्ये दिसला नसता. तुम्ही मनावर घेतलं म्हणून तो खंड्या पाटील सिटीमध्ये दिसतो, जो तुम्हाला आणि बोलतो मी की पदर घनश्यामची बिदर, लायकी एक नाही. मिनिट, मी पदर बिदर काय टाकलेलं नाहीये. मी एवढंच बोललो, हा विषय माझ्यामुळे झालेला आहे, तर कोणाला तुम्ही काही यांच्या चुका शहरातून झापता. हाकलू नका. त्यांना सगळ्यांना येऊ द्या. मी सगळ्यांच्या समोर मॅटर त्यांच्या 100 चुका सॉल्व्ह तुम्ही करतो. झाकलेल्या आहेत मी घनश्याम माफी भाऊ. मागतो आणि मी यातून बाहेर पडतो. आणि नाही. येणाऱ्या काळात जे काही वाद होतील, जे काही होतील, जो कोणी चूक करेल त्याला तुम्ही तुमच्या रूल नुसार त्याला तुम्ही तुमची सजा द्या.
मी असं बोललो आणि विषय क्लोज केला आणि इथं मी मीटिंग ठेवली. आता आता मीटिंग झाली, सगळं बरखास्त झालं, मी माफी मागितली. कालचा विषय रात गई बात गई सगळं झालेलं आहे. आता जैसे ते तुम्ही तुमची लाईफ जगा, बिझनेस करा, हे यांची लाईफ जगतील, बिझनेस करतील आणि मुफासा जे आपल्याला काय करायचं आपण ठरवू आता. चला इथं आणि झोपून मला एक बोलायचं काय अर्थ आहे नाही. सिम्पल. जर घनश्यामजी तुमचं इथे या शहरात कोणासोबत पटत नसेल तर तुम्ही स्वइच्छेनी त्या व्यक्तीसोबत बोलणं बंद करू शकता किंवा लांब राहू शकता. दुसरी गोष्ट डॅनी, तुझं जर या शहरात कोणासोबत पटत नसेल तर तू ही सेम गोष्ट करू शकतो. केलेली मी. आणि मी सांगतोय की मला म्हणजे मुफासाला काय वाटेल जर आमच्यात वाद झाले किंवा मुफासा काय बोलेल तर मला तुम्ही टीएम व्यक्ती समजा. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही डिसिजन घ्या. मी कोणाची बाजू मांडणार नाही आणि कोणाबद्दलही काही बोलणार नाही, कारण मला त्या लायकीचा तुम्ही ठेवलाच नाही आहे पास्टमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्यात त्याच्यानंतर. मी फक्त तुम्हाला सजेशन्स देऊ शकतो की वादविवाद नका करू आणि कृपया करून स्वतःची, जसे की या डॅनीची लोकं आहेत, डॅनीसोबत लॉयल आहेत, जी माझ्यासोबतही तेवढीच लॉयल आहेत, तशी तुमची जी ही लोकं आहेत त्यांना सांगा की पाठवूनही लॉयलच राहा, काही तुमच्याबद्दल वेगळंवाकडं बोलू नका. का? कारण कोणी जर ऐकलं की घनश्यामबद्दल ही लोकं बोलत आहेत आणि त्यांनी जर यांना उचललं, परत ती तुमच्याकडे येऊन रडतील की भाई आम्हाला कळत नकळत उचललेलं आहे, पण मग तेव्हा मी ह्यांना उचलेल आणि मग प्रॉब्लेम होते. तर तुम्हाला जसं राहायचं आहे घनश्यामबरोबर सगळ्यांनी राहा, फक्त त्याला रिस्पेक्ट करून राहायचं. बाकी काय करायचं ते करा. आणि हां, डॅनीच्या नादी लागायचं नाही. जो मॅटर झाला आहे तो मिटला आहे. आता डॅनीकडून तुम्हाला काही इजा होणार नाही आणि तुम्ही डॅनीच्या नादी लागू नका, म्हणजे तुम्हाला ही काही इजा होणार नाही. सिम्पल. आणि घनश्यामजी तुम्ही नेक्स्ट टाईम पैज लावाल ना तेव्हा अशी लावा की मुफासाला मारून दाखवा आणि त्यांना 1 करोड मी देईल, मला हात लावायचे. यातला एक पण आला तरी चालेल, मला बघायचं आहे यांच्या डेअरिंगी तेव्हा पण चालतात का. 1 करोड. डॅनीजी तुम्ही तुमच्या बडीशॉपचा बिझनेस करायला जा. मी घनश्यामसोबत जरा माझ्या कामासाठी जातो आणि तुमच्या दोघांशी मला जरा एक 5 मिनटं साईडला येऊन बोलता आलं तर भाऊ भाग्य होईल. साईडला. आणि तो 19 रुपयाचा रिचार्ज म्हणून जो पोरगा आला ना मॅटर बघायला, भावा मला ना आत्ताच्या आत्ता बघणं बंद कर, असा चापट होईल ना तुला. मॅटरचा ना यूट्यूबर आहे मी, मॅटर करणारा माणूस नाही आहे. PLRP आलाय म्हणून मॅटर चालेल बघ. आता फायटीत गार करत साल्या रिचार्ज कर महिन्याचा रेग्युलर बघायचं तर ही चिंदीगिरी करायची नाही. कुत्र्या दुसरे गेम खेळताना कुठे जातो तोंडकाळ करायला. माझं काय म्हणणं आहे घनश्यामजी आणि डॅनीजी, तुम्ही पालिशसारखे वागू नका. हे आपण आहोत, आपल्याला या शहरावरती राज्य करायचं आहे, इथे बिझनेस करायचा आहे. तुम्ही अशा क्षुल्लक गोष्टींवरनं एकमेकांशी भांडाल तर कसं चालेल. अरे आत्ता कुठे मी आलो एवढ्या दिवसांनी, आल्या मला असं वाटतं तुम्ही मिळून मिसळून काहीतरी करत असा आणि बघतोय तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरनं एकमेकांच्या विरोधात वागतायत. हे बघा, मजा मस्ती सगळं करा, तुम्हाला कोण नाही अडवत आहे दोघांना, पण सोबत राहा, मनामध्ये साथ ठेवा, एकमेकांसोबत राहू तरच पुढे जाऊ. लक्षात ठेवा घनश्यामजी, एकत्र राहूनच पुढे जातात लोक. आपण जर असे दुभंगलो, म्हणजे कसं माहिती आहे का, ऑलरेडी वेगळी लोक आहेत त्यांच्याहून आपण वेगळे असलो तर काही प्रॉब्लेम नसतो, पण जेव्हा एक फॅमिली बनते ना आणि ती फॅमिली एक एक कर जेव्हा तुटते ना, तेव्हा नुकसान त्या फॅमिली बनवणाऱ्याचं असतं, तुटणाऱ्याचं नसतं. मी खूप मेहनत करून तुम्हाला एकत्र ठेवलेलं आहे. तुम्ही माझे भाऊ आहात, तू माझा मित्र आहे आणि गरुडाजी वगैरे आपली लोक. तर तुम्ही तुटू नका रे, एकमेकांना सांभाळा जसं मी तुम्हाला सांभाळून घेतो. मी कधी घनश्याम तुम्हाला फरक नाही समजत. तुम्ही जरी माझ्या आईचे मुलगे नसले तरी माझ्या बाबांचे मुलगे आहात. मी तुम्हाला तितकंच प्रेम करतो, पण तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज कधी करून घेऊ नका. मी वस्तुस्थिती जशी असते त्याप्रमाणे निर्णय घेतो, मला कोणी इन्फ्लुएन्स नाही करू शकत. मी आज ज्या पायरीवर आहे, माफियाचा लीडर आहे, तो मी टाइमपास करत नाही बनलो आहे, खूप मेहनत करून बनलेलो आहे. या गोष्टीची सिरियसनेस ठेवा आणि एकत्र राहा. काही प्रॉब्लेम असेल मला सांगा, तुमचा भाऊ इकडे कायम आहे तुमच्यासाठी. आणि तुला पण सांगतोय, मी शांत आहे, मॅटरपासून दूर आहे. याचा अर्थ माझ्यासमोर पोपट बनायचं नाही. मी जिकडे शांत बोलेल तिकडे शांत राहायचं, मग समोर किती मोठा मॅटर असेल. आता त्या लोकांच्या नादी लागू नको, ती घाबरलेली लोक आहेत ते मला दिसलेले. आणि एक लक्षात ठेव, हत्ती मुंग्या चिरडत नाही, त्यांना त्यांच्या लाईफमध्ये जगू दे, तू तुझ्या लाईफमध्ये जाऊन जग, कळते. आणि घनश्यामजी तुम्ही तर माझे वाघ आहात, वाघासारखे वाघा. कुठे लांडुरं घेऊन फिरताय जी तुम्हाला मागून नावं ठेवताय. मला आता कळलं जेव्हा की तुम्हाला मागून ते बोलताय, माझ्या डोक्यात गेलेत ते. तुम्हाला एवढं तर कळतंय की माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं माझ्यावर प्रेम आहे, मग विषय संपला. बाकी कुठल्या गोष्टी बोलण्यात पॉईंट नाही आहे. आता भांडणं मिटलेली आहेत,
आता चिल राहा